नमस्कार. आजच्या या विशेष विश्लेषणात आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. पश्चिम आशियामध्ये जे काही घडत आहे त्याचे थेट भारतावर आणि पर्यायाने आपल्या रोजच्या जगण्यावर काय सामाजिक, राजकीय आणि आर्थिक परिणाम होत आहेत हे आपण समजून घेणार आहोत. आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि आपली अर्थव्यवस्था यांचा संबंध एखाद्या मोठ्या कोड्यासारखा असतो. तर मूळ स्रोतातील माहितीच्या आधारे हे संकट नेमकं काय आहे आणि त्याची पाळमुळं कुठवर रुजली आहेत ते आपण आज उलगडून पाहूया. चला तर मग थेट विषयाला सुरुवात करूया. आजच्या विश्लेषणाची रूपरेषा अगदी थोडक्यात पाहूया. आपण 5 प्रमुख मुद्द्यांवर भर देणार आहोत. पहिले, आर्थिक संकटाचे अचानक आलेले संकेत. दुसरे, राजकीय वेळ आणि इंधन धोरण. तिसरे, परकीय चलन आणि आर्थिक दबाव. चौथे, शेती, सोने आणि सामाजिक परिणाम. आणि शेवटी भारतासमोरील प्रमुख आव्हाने. तर सुरुवात करूया पहिल्या भागापासून, आर्थिक संकटाचे अचानक आलेले संकेत. आपल्याला नुकतंच एक आवाहन ऐकायला मिळालं की इंधनाचा वापर कमी करा, घरून काम करा आणि परदेशवारी टाळा. आता हे काही रोज ऐकायला मिळणारे सल्ले नक्कीच नाहीत. हे पंतप्रधानांकडून आलेले शब्द आहेत. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री अर्थात CII सारख्या बड्या कॉर्पोरेट संस्थेनेही लगेचच या आवाहनाची री ओढली. मूळ लेखानुसार हे केवळ एक वरवरचं आवाहन नसून परिस्थिती आपल्या अंदाजापेक्षा अधिक गंभीर असल्याचा हा एक स्पष्ट संकेत आहे. थोडक्यात सांगायचं तर पश्चिम आशियातील संकटाचे पडसाद आता अक्षरशः आपल्या दारात येऊन धडकले आहेत. आता वळूया दुसऱ्या भागाकडे, राजकीय वेळ आणि इंधन धोरण. स्रोतामध्ये एक अतिशय रंजक आणि तटस्थ निरीक्षण नोंदवलं आहे. निवडणुकांपूर्वीचा काळ जरा आठवून पहा. तेव्हा सरकारचा स्पष्ट संदेश होता की काळजीचं कोणतंही कारण नाही. त्यावेळी पेट्रोल आणि डिझेलचे दरही वाढवले गेले नाहीत. साहजिकच इंधनाचे दर स्थिर असल्यामुळे लोकांना इंधनाचा वापर कमी करण्याचा कोणताही थेट संदेश पोहोचला नाही. सगळं काही अलबेल असल्यासारखंच चित्र होतं. पण निवडणुका संपताच अचानक चित्र बदललं. पंतप्रधान आणि कॉर्पोरेट क्षेत्राकडून थेट इंधन बचत आणि काटकसरीचे आवाहन होऊ लागले. लेखात नमूद केल्याप्रमाणे परिस्थिती गंभीर आहे हे मान्य करायला थोडा उशीर झाल्याचं यातून स्पष्टपणे दिसून येतं. तिसरा भाग आहे परकीय चलन आणि आर्थिक दबाव. पश्चिम आशियातील संकटामुळे आपल्या अर्थव्यवस्थेवर 4 बाजूंनी कसा प्रचंड दबाव येत आहे ते इथे पाहूया. हे 4 प्रमुख मॅक्रो इकॉनॉमिक धोके आहेत. गगनाला भिडणारे इंधनाचे दर, सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणारी वाढती महागाई, परकीय चलनाच्या साठ्याला लागलेली गळती आणि या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे मंदावणारी आर्थिक वाढ. हे फक्त कागदावरचे आकडे नाहीत. स्रोतातील माहितीनुसार हे 4ही घटक मिळून भारतीय अर्थव्यवस्थेच्या मुळावर आघात करत आहेत आणि परिस्थिती खऱ्या अर्थाने आव्हानात्मक बनवत आहेत. हा सगळा दबाव नक्की कसा तयार झाला याची साखळी समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. टप्पा 1 मध्ये पश्चिम आशियातील संघर्ष अचानक चिघळला. याचा थेट फटका टप्पा 2 मध्ये बसला, जेव्हा परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी, ज्यांना आपण FIIs म्हणतो, त्यांनी भारतीय बाजारातून आपली गुंतवणूक भराभर काढून घेण्यास सुरुवात केली. आता विचार करा, जेव्हा बाजारामधून डॉलर्स मोठ्या प्रमाणावर बाहेर जातात तेव्हा काय होतं? त्याचा थेट परिणाम भारतीय रुपयावर होतो. आणि याचमुळे टप्पा 3 मध्ये रुपयावर अभूतपूर्व दबाव आला. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आकडेवारीवरून हे आधीच स्पष्ट झालं आहे की ह्या आर्थिक दबावामुळे भारतीयांचा परदेशवारीवरील खर्च आता लक्षणीयरित्या कमी होऊ लागला आहे. ही जागतिक आणि मॅक्रो इकॉनॉमिक परिस्थिती पाहिल्यानंतर साहजिकच एक मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. ह्या सगळ्या जागतिक संकटाचा आपल्या देशांतर्गत मागणीवर नेमका काय परिणाम होईल? हा प्रश्न आपल्याला आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या जगातून थेट आपल्या दैनंदिन जीवनाकडे आणि घराच्या बजेटकडे घेऊन जातो. याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी वळूया 4थ्या भागाकडे, शेती, सोने आणि सामाजिक परिणाम. स्रोताने इथे सरकारची आवाहने आणि प्रत्यक्ष जमिनीवरचं वास्तव यांची अतिशय उत्तम सांगड घातली आहे. एकीकडे स्थानिक वस्तू खरेदी करा असं आवाहन केलं जातंय, ज्याचा मुख्य हेतू परदेशी वस्तूंवरील खर्च कमी करणं हा आहे. पण वास्तव हे आहे की आपली एकूण मागणी पूर्ण करण्यासाठी केवळ देशांतर्गत पुरवठा अजिबात पुरेसा नाहीये. दुसरं आवाहन आहे सोने खरेदी कमी करा. पण आपल्याकडे भारतात सोने केवळ एक धातू नाही, तर ती सांस्कृतिकदृष्ट्या एक अत्यंत सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. त्यामुळे लोक हे आवाहन किती मनावर घेतील याबाबत स्रोतात साधार शंका व्यक्त केली आहे.
आणि तिसरं म्हणजे रासायनिक खतांचा वापर कमी करण्याचं आवाहन. इथे अडचण अशी आहे की एल निनोच्या प्रभावामुळे आधीच पिकांना मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यात जर खतांचा वापर कमी केला तर शेती उत्पादनात आणखीच मोठी घट होऊ शकते, जे परवडणारे नाही. आता आपण आलो आहोत शेवटच्या आणि अत्यंत महत्त्वाच्या भागाकडे, भारतासमोरील प्रमुख आव्हाने. आपली सर्वात मोठी कमकुवत बाजू कोणती असेल तर ती म्हणजे ऊर्जेच्या आयातीवरील आपलं प्रचंड अवलंबित्व. जेव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावर असा एखादा धक्का बसतो तेव्हा हे अवलंबित्व त्या धक्क्याची तीव्रता अनेक पटींनी वाढवतं. आणि म्हणूनच लेखात अत्यंत स्पष्टपणे नमूद केले आहे की अशा संकटाच्या काळात सरकारकडून वेळेवर आणि पारदर्शक संवाद साधला जाणं ही आता काळाची गरज आहे. जर धोरणांमध्ये पारदर्शकता नसेल तर गोंधळ उडतो आणि त्याचे आर्थिक परिणाम अधिकच गंभीर होऊ शकतात. मग ह्या परिस्थितीवर उपाय काय? ह्या आर्थिक दबावातून मार्ग काढण्यासाठी स्रोताने 3 अत्यंत तातडीची पाऊले सुचवली आहेत. पहिलं पाऊल इंधनाचं काटकोरपणे संवर्धन करणं. दुसरं पाऊल अनावश्यक आयातीमध्ये शक्य तितकी कपात करणं. आणि तिसरं, जे कदाचित सर्वात कळीचं आहे, ते म्हणजे शहाणपणाचे आणि दूरदृष्टीचे आर्थिक व्यवस्थापन करणं. सध्याच्या वादळातून सुखरूप बाहेर पडण्यासाठी हीच 3 पावले आपला आधार बनू शकतात. आणि जाता जाता आजच्या या विश्लेषणातून एक अतिशय विचार करायला लावणारा प्रश्न निर्माण होतो. भारत भविष्यासाठी आवश्यक असलेली बाह्य क्षेत्राची लवचिकता आणि खऱ्या अर्थाने ऊर्जा सुरक्षा निर्माण करू शकेल का? हा प्रश्न फक्त आजच्या संकटापुरता मर्यादित नाहीये. भविष्यात असे धक्के आलेच तर आपण स्वतःला किती खंबीरपणे उभं करू शकतो, हा खरा मुद्दा आहे. या एका महत्त्वाच्या प्रश्नावर विचार करतच आपण आजचं हे सविस्तर विश्लेषण इथेच थांबूया. या माहितीपूर्ण प्रवासात सोबत राहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.